तर यावेळी एक मोठी राजकीय बातमी। भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील हे राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचे पोस्टर सोशल मीडियात व्हायरल झालेत। या पोस्टरमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे। मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून असं काहीही नाही अशी माहिती देण्यात आलेली आहे। हर्षवर्धन पाटील यांचे पोस्टर्स आता सोशल मीडियामध्ये व्हायरल झालेले आहेत, परंतु राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून या संदर्भात माहिती देताना असं काहीही नाही असं सांगण्यात आलेलं आहे। परंतु गेल्या अनेक दिवसांपासून हर्षवर्धन पाटील हे तुतारी हाती घेणार अशी शक्यता असताना चर्चा अशा होत असताना आता हे पोस्टर्स व्हायरल झालेत। आणि आता एक राजकीय बातमी। अजित पवारांच्या पक्षाचे आमदार नवाब मलिक आता आणखीन एक मोठी खेळी खेळण्याच्या तयारीत आहेत। आपला मतदारसंघ बदलून मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमींच्या विरोधात ते निवडणूक लढवणार आहेत। अजित पवार यांनी या संदर्भात निर्णय घेतल्याचं सूत्रांनी साम टीव्हीला सांगितलंय। तर नवाब मलिक त्यांच्या पारंपरिक मतदारसंघातून म्हणजेच अणुशक्तीनगरमधून त्यांची मुलगी सना खान यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार असल्याची माहिती मिळतेय। अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीत सहभागी झाल्यानंतर लोकसभेत त्यांना मुस्लिम मतांचा फटका बसला होता। त्यामुळे आगामी निवडणुकीत मताधिक्य वाढवण्यासाठी अजित पवार मुस्लिम समाजातील 8 उमेदवार रिंगणात उतरवणार असल्याची सूत्रांची माहिती आहे।